दशक 6वा, समास 8वा, दृश्य निरशन. श्रीराम. मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका श्रीराम. देखिले ते सत्याची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नवे, जड मूड अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे श्रीराम. येक्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या श्रीराम. माझे दिसते हेची खरे, येथे चाले ना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे, भरोची नये श्रीराम. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे श्रीराम. रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसेनी मानावे श्रीराम. कुशळ चितारी विचित्र, तेणे निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका श्रीराम. नाना वनिता हस्ती घोडे, रात्रौ देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे, कंटाळवाणे श्रीराम. काष्टी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परमसुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण श्रीराम. नाना गोपरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग श्रीराम. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगण श्रीराम. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या श्रीराम. मिथ्या साचा सारिखे देखिले, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे श्रीराम. वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताणे आकाश, मध्ये चांदण्याही प्रकाश, परी ते अवघे मिथ्या श्रीराम. नृपतीने चितारी आणिले, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले, पाहता तेची ऐसे गमले, परी अवघे माईक श्रीराम. नेत्री काही बाहोली नसे, जेव्हा जे पहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कैसेनी श्रीराम. जितुके बुडबुडे उठती, तितुक्यांमध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती, रूपे मिथ्या श्रीराम. लघु दर्पणे दोन्ही चारी हाती, तितुकी मुखे प्रतिबिंबती, परी ते मिथ्या आदी अंती, एकची मुख श्रीराम. नदी तिरे भार जाता, दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा अवचिता, गजर उठे श्रीराम. वापी सरोवराचे तीर, तेथे पशुपक्षी नरवानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार, दिसे दोही सवा श्रीराम. एक शस्त्र झाडू जाता, दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतू टणककारिता, द्विधा भासती श्रीराम. काते दर्पणाचे मंदिरी, बैसली सभा दिसे दुसरी, बहुत दीपांची हारी, बहुत छाया दिसती श्रीराम. ऐसे हे बहुविध असे, साचा सारिखेची दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे, विश्वासावे श्रीराम. माया मिथ्या बाजीगरी, दिसे साचाची ये परी, परी हे जाणत्याने खरी, मानूची नये की श्रीराम. लटिके साचा ऐसे भावावे, तरी पारखी कासया असावे, ये व ये अविद्येचे यावे, ऐसेची असती श्रीराम. मनुष्यांची बाजीगरी, बहुत जनास वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी, मिथ्या होय श्रीराम. तैसीच माव राक्षसांची, देवासही वाटे साची, पंचवटिकेसी मृगाची, पाठी घेतली रामे श्रीराम. पूर्वकाया पालटिती, येकाचेची बहुत होती, रक्तबिंदीच जन्मती, रजनीचर श्रीराम. नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रवेशले, कृष्णे दैत्य किती वधिले, कपटरूपी श्रीराम. कैसे कपट रावणाचे, सिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे, अपूर्व कैसे श्रीराम. नाना दैत्य कपटमती, जे देवासही नाटोपती, मग निर्माण होऊन शक्ती, संहार केला श्रीराम. ऐसी राक्षसांची माव, जाणू न सकती देव, कपट विद्येचे लाघव, अघटित ज्यांचे श्रीराम. मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची वोडंबरी, भगवंतांची नानापरी, विचित्र माया श्रीराम. हे साचा सारिखीच दिसे, विचारिताच नसे, मिथ्याची आभासे, निरंतर पाहता श्रीराम. साच म्हणावी तरी हे नासे, मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे,
सांगता मन श्रीराम. परंतु हे नवे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार, जाण बापा श्रीराम. तथापि असो तुझला, भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला, ऐक बापा श्रीराम. दृश्यभास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक, तेथे संचरला श्रीराम. दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले, अविद्यात्मक श्रीराम. अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली, अविद्येची श्रीराम. तेची काया मी आपण, हे देहबुद्धीचे लक्षण, येणे करिता झाले प्रमाण, दृश्य अवघे श्रीराम. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोही मध्ये माझा संदेहो, पैसावला बळे श्रीराम. देहबुद्धी केली बळकट, आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट, परब्रह्माची श्रीराम. तेथे साच मानी दृश्याला, निश्चयची बाणोनी गेला, पहा हो केवढा चुका पडिला, अकस्मात श्रीराम. आता असो हे बोलणे, ब्रह्म न पविजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे, दृश्य भाविती श्रीराम. अस्तीचा देही माणसाचा डोळा, पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नवे आंधळा, केवळ मूर्ख श्रीराम. दृष्टीसी दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे, परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ, नाना शास्त्री श्रीराम. आता पुढे निरूपण, देहबुद्धीचे लक्षण, चुका पडिला तो मी कोण, बोलिले असे श्रीराम. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरशन नाम समास 8वा समाप्त. दशक 6वा समास 8वा दृश्य निरशन. श्रीराम. पूर्वी श्रोत्यांनी विचारले होते की दृश्य जर मिथ्या आहे तर ते का दिसते. याचे उत्तर आता सांगतो, ते सावध होऊ नये का. डोळ्यांना जे जे काही दिसते ते खरे मानायचे, हे ज्ञानी पुरुषांचे पाहणे नव्हे. जड मूढ अज्ञानी जीव त्याला सत्य मानतात. केवळ डोळ्यांना जे दिसते तेच खरे असा आग्रह धरला तर कोट्यावधी ग्रंथांना खोटे ठरवावे लागेल. एवढेच नव्हे तर संत महंत जे सांगतात त्या वचनांनाही मिथ्या मानावे लागेल. मला जे दिसते तेच खरे, दुसरे सर्व खोटे, अशा संशयाच्या भरीस पडून दुराग्रह धरू नये. एखाद्या हरिणाने मृगजळ पाहिले व त्या वेड्याला तेथे पाणीच आहे असे वाटून ते त्याकडे धावत सुटले तर तेथे पाणी नसून केवळ पाण्याचा मिथ्या भास आहे हे त्या पशुला कोण समजावून सांगणार. एका माणसाला रात्री स्वप्नात खूप द्रव्य सापडले. त्याने त्या द्रव्याने अनेक जणांशी व्यवहारही केले, तर ते खरे कसे मानावे. एखाद्या कुशल चिताऱ्याने मोठे सुंदर चित्र निर्माण केले. ते इतके सुंदर होते की पाहताच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे. परंतु अखेर ती मृत्तिकाच असते. रात्री त्या चित्रातील अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे हे पाहून मन अगदी लुब्ध होते. पण त्याच वस्तू दिवसा पाहिल्या की कातडी दृष्टीस पडून तिटकारा येतो. लाकडाच्या किंवा पाषाणाच्या निरनिराळ्या ठेवणीच्या मूर्ती किंवा पुतळे एखाद्याने बनविले तर बघताना ते अत्यंत सुंदर वाटतात, परंतु तेथे असतो तर शेवटी पाषाणच. मंदिराच्या द्वारावर अनेक मजले किंवा गोपुरे असतात. त्यावर अनेक मूर्ती कोरलेल्या असतात. त्या मूर्तींचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी इत्यादी भाव पाहून कामवृत्ती उत्पन्न होते, परंतु तेथे चुना, वाळू, ताग यांचे मिश्रणच फक्त असते. दशावतारी खेळ करून दाखविणारी पात्रे असतात. त्यात काही सुंदर स्त्रियाही असतात. त्या पुरुषांकडे पाहून मोठ्या नखरेलपणाने डोळ्यांनी खुणाही करतात, पण त्या स्त्रिया वास्तविक स्त्रिया नसून सारे धटिंगण पुरुषच असतात. बहुरूपी ज्याप्रमाणे एकटा एक असून नाना सोंगे घेतो, त्याप्रमाणे परब्रह्म एकले एक असून त्याच्या ठिकाणी ही बहुरंगी सृष्टी असत्य भासत असते. पण तुला हे सर्व दृश्य सत्य वाटते. हा सर्व अविद्येचा परिणाम आहे हे तू जाणून घे. मिथ्या असून ते खऱ्यासारखे दिसते, त्यावेळी ते खरे मांडण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. दृष्टी भांबावली असताना जे दिसते ते खरे कसे मानावे.
आकाशाकडे वर मान करून पाहिले असता ते पालथे दिसते व तेच एखाद्या जलाशयात पाहिले तर उताणे दिसते. त्यात चांदण्याही दिसतात, प्रकाशही दिसतो, पण ते अवघे मिथ्याच असते. एका राजाने चितारांना बोलावून अनेक पुतळे केले. ते अगदी ज्या माणसांचे होते त्यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसत होते. जणू ती माणसेच तेथे आहेत, पण ते सर्व शेवटी पुतळेच होते. डोळ्यात काही बावली नसते, पण आपण जेव्हा डोळ्यांनी पाहू लागतो तेव्हा ती डोळ्यात दिसते. आपण जे पाहतो त्याचे प्रतिबिंब डोळ्यात दिसते. ते खरे कसे म्हणावे? पाण्यात जितके बुडबुडे उठतात तितकी रूपे दिसतात. क्षणात ते बुडबुडे फुटून जातात व ती रूपेही फुटून जातात. म्हणून ती मिथ्या जाणावी. हातात 2-4 छोटे आरसे घेतले तर जितके आरसे असतील तितकी तोंडे त्यात प्रतिबिंबित होतात. पण आधी व अंती एकच मुख खरे असते. नदी तीरावरून कोणी ओझे घेऊन जात असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते तेव्हा ते प्रतिबिंबातील ओझे पालथे दिसते किंवा आपल्या आवाजाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी उठतो. विहिरी, सरोवरे यांच्या तीरावर पशुपक्षी, माणसे, वानरे, नाना वस्तू व मोठी झाडे असतात. पाण्यात त्यांचे प्रतिबिंब पडते व त्यामुळे त्या वस्तू पाण्यात व पाण्याबाहेर दोन्ही ठिकाणी दिसतात. एक शस्त्र जोराने फिरवू लागले तर 2 शस्त्रे दिसतात. तंतू ताणून वाजवू लागले की 2 भासू लागतात. किंवा एखाद्या आरसे महालात एक सभा भरली असली तर तेथे आरशात आणखी एक सभा भरलेली दिसते. त्याचप्रमाणे अनेक दिवे पेटविले की एकाच वस्तूच्या अनेक छाया दिसतात. अशा रीतीने हे अनेक प्रकार खरे नसून खऱ्यासारखे दिसतात, पण त्यांच्यावर खरे समजून कसा विश्वास ठेवता येईल? त्याप्रमाणे माया ही पण गारुडी विद्येप्रमाणेच मिथ्या आहे. म्हणून ती जरी खऱ्यासारखी दिसली तरी जाणत्याने तिला कधीही खरे मानू नये. जे खरे नाही ते खरे असे मानले तर मग खऱ्या खोट्याची परीक्षा करणाऱ्या पारखी माणसाची गरजच काय? परंतु अविद्येचे पराक्रम असेच असतात. मनुष्याची गारुडी विद्या सुद्धा अनेक लोकांना खरी वाटते, पण शेवटी विचार केला असता ती निश्चितपणे मिथ्या ठरते. त्याचप्रकारे राक्षसांची माया देवांनाही खरी वाटते. म्हणून पंचवटीमध्ये रामांनी कांचन मृगाचा पाठलाग केला. राक्षस पूर्वीचे रूप बदलतात, एकाचेच अनेक होतात किंवा सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून नवीन राक्षस उत्पन्न होतात. अनेक पदार्थ व फळे यांची रूपे घेऊन राक्षसांनी द्वारकेत प्रवेश केला तेव्हा कपटाने अशी विविध रूपे घेतलेल्या कितीतरी दैत्यांचा कृष्णाने वध केला. रावणाने कसे कपट केले ते पहा. राक्षसी मायेने त्याने रामाचे शीर निर्माण करून ते सीतेला दाखविले. काळ नेमी राक्षसाने मायेने अपूर्व असा आश्रम निर्माण करून द्रोणागिरी आणण्यास निघालेल्या मारुतीला फसविण्याचा प्रयत्न केला. कपटविद्या जाणणारे मायावी राक्षस देवांनाही आवरत नसत. म्हणून शेवटी भगवंताच्या शक्तीने अवतार घेऊन त्यांचा संहार केला. अशी ही राक्षसांची माया देव सुद्धा जाणू शकत नसत. राक्षसांचे कपटविद्येतील लाघव अघटित होते. मनुष्यांची जी कपटविद्या ते इंद्रजाल, राक्षसांची कपटविद्या ती वोडंबरी, तर भगवंताची जी विचित्र अद्भुत करणी तिला माया असे म्हणतात. ही भगवंतांची माया ही खऱ्यासारखीच दिसते. तिचा शोध घेऊ लागले, तिच्या संबंधी विचार करू लागले की ती नाहीशी होते. पण ती सारखी दृश्य रूपाने भासमान होत असल्याने मिथ्या असून खरी वाटते. तिला खरी म्हणावे तर ती नाश पावते, मिथ्या म्हणावे तर ती दिसते. म्हणून मनाला निश्चय करता येत नाही की तिला खरी म्हणावे की मिथ्या म्हणावे. त्यामुळे ते गोंधळून जातात. परंतु हे काही खरे नाही. मायेचा विचार करणे म्हणजे खोट्याचा विचार करण्यासारखे आहे. ही दृश्य सृष्टी स्वप्नासारखी आहे हे तू जाणून घे. एवढे सर्व सांगितल्यावरही जर तुला भासच सत्य वाटत असेल तर तू चुकतो आहेस. ही चूक का होत आहे हे ऐक. दृश्याचा भास हा अविद्यात्मक पांचभौतिक पसारा आहे. त्याचप्रमाणे तुझा देहही पांचभौतिकच अविद्यात्मक आहे. म्हणूनच तेथे हा अविवेक उत्पन्न झाला आहे. डोळ्यांनी दृश्य पाहिले आणि मन त्या भासात्मक दृश्याकडे आकर्षित झाले की सूक्ष्म देहात त्या दृश्याची प्रतिमा तयार होते. अविद्यात्मक दृश्याला धारण करणारा सूक्ष्म देह लिंगदेहही अविद्यात्मकच असतो. अविद्येने अविद्येला पाहिले की दृश्य सत्यच आहे असा विश्वास उत्पन्न होतो. तुझा देहही अवघा अविद्यामयच आहे. ती अविद्यात्मक काया, तोच मी स्वतः असे वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे. ही देहबुद्धी दृढ झाल्यामुळेच हे सर्व दृश्य जगत खरे वाटू लागते. इकडे आपण म्हणजे देह असून तो सत्य आहे अशी दृढ बुद्धी झाली तर तिकडे दृश्य जगत सत्यच आहे हाही दृढ निश्चय निवाडा झाला. म्हणजे आपण द्रष्टा व हे जग दृश्य असे द्वैत निर्माण झाले व मनात अत्यंत संशय निर्माण झाला
व तो बळेच वाढू लागला. या प्रकारे देहबुद्धी अगदी बळकट करून धीटपणे ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा दृश्याने त्याची वाट अडविली. म्हणजे पांचभौतिक सर्वांचा त्याग केल्याखेरीज मन बुद्धीला अगोचर परब्रह्मापर्यंत पोहोचताच येत नाही. परब्रह्म प्राप्तीची इच्छा तर आहे, पण दृश्य सृष्टी हीच सत्य असा अंतःकरणात ठाम निश्चय झालेला आहे. त्यामुळेच एकाएकी घोटाळा उत्पन्न झाला आहे. आता हे बोलणे राहू दे. मी म्हणजे देह ही देहाहमता हा मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणे शक्य नाही. देहबुद्धीचे हे लक्षणच आहे की दृश्य जगत सत्यच वाटते. आपला देह म्हणजे हाडांचा सापळा असून त्यात डोळा म्हणजे मांसाचा गोळा आहे. या स्थूल डोळ्याने परब्रह्माचा गोल मी पाहीन असे म्हणतो तो ज्ञाता तर नाहीच, पण तो डोळे असून आंधळा केवळ मूर्ख समजावा. जे काही दृष्टीस दिसते, जे जे मनाला भासते, ते सर्व कालांतराने नाश पावते. म्हणून अविनाशी परब्रह्म हे दृश्यापलीकडे असते. परब्रह्म हे शाश्वत, तर माया ही अशाश्वत आहे असे निश्चित मत नाना शास्त्र ग्रंथात सांगितले गेले आहे. आता पुढील समासात देहबुद्धीचे लक्षण सांगितले असून ज्याच्याबद्दल भ्रम होऊन सर्व गोंधळ निर्माण झाला आहे तो मी कोण हे सांगितले आहे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून मी कोण हे नीट जाणून घ्यावे आणि मग देहाच्या मीपणाचा त्याग करून आत्मवस्तूशी अनन्य व्हावे. मग स्वाभाविकच शाश्वत समाधान अंगी बाणते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरशननाम समास 8वा समाप्त.